नमस्कार मंडळी. टेन्शनच्या टोळधाडीवर हास्याची औषध फवारणी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे कारण एका नवीन OTT चॅनलची घोषणा झाली आहे. बघूया हे OTT चॅनल आपलं मनोरंजन करण्यात यशस्वी होतंय की नाही ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचं, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत यांचं देखील. नमस्कार बालून, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूस अरुण कदम. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजले? हॅलो सई. हाय. थोबाड फोडू वासाडे. काय झालं? ए तू नाही करायचं हॅलो सई. ओहो. तू प्रसादला कर हॅलो म्हणून. बर. हॅलो सई. हॅलो. मोठा शान. हॅलो प्रसाद. तुम्हाला सांगायला मला ऍक्च्युली लय वाईट वाटतं, पण ऍक्च्युली तसं जाम भारीच वाटते. कारण आज हास्य जत्रेतला माझा सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आम्ही हास्य जत्रा सोडतोय. आम्ही आता नवीन क्षेत्रात पादरे पण करणार आहोत. नवीन क्षेत्रामध्ये पादरे पण करणार आहोत. फटकीला घावला वासाड्या. पादरे पण नाही आहे रे, पदार्पण. पदार्पण पदार्पण हा. तर काय आम्ही आहे ना आता OTP प्लॅटफॉर्मचं निर्माता होणार आहोत. OTP मग ते OTP नाही, ती छोटी टी आहे प्लॅटफॉर्म. छोटी टी आपल्याला छोट्या मोबाईलवर बघतो ना, छोटी टी प्लॅटफॉर्म. छोटी टी, बरोबर. छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता पदार्पण करणार आहोत आणि नवीन नवीन वेब सिरीज आम्ही त्याच्यावर दाखवणार. काय समजलं? त्याच्यासाठी नवीन नवीन होतकरू लेखक त्यांना आम्ही आता इंटरव्ह्यू साठी बोलवले. काय समजलं? तर प्रसाद, तुला माझ्याबरोबर काही स्पीच करायचं असेल तर कम इन माय केबिन अँड टॉक माय डायरेक्ट समोरासमोर. घाबरलो, थोडा वेळ घाबरलो. टॉक माय मधला पॉज फार डेंजर. अपॉइंटमेंट यू नो. नाही आणि सई, तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. तू फक्त माझी आठवण काढ. अख्खं ऑफिस मी तुझ्या घरात आणून ठेवू. अरे लेखकांची तिकडं रांग लागलेली आहे, एकाला बोलवून घे पटकन. अरे कोण आलंय त्यांनी पहिला इकडे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. ग्लॅड टू मीट यू सर. ग्लॅड टू मीट यू. नमस्कार. मी रंजन सर. अच्छा, बस झालं रंजन, फालतूगिरी बस झालं रंजन. आता कशाला आलंस ते दाखव साऱ्या. नाही सर, माझं नाव रंजन आहे. रंजन नाव. सॉरी सॉरी, रंजन. रंजन. बोल रंजन. कसं आहे? नाही सर. काय सॉरी सर, पण ते पोदरू सर लिहिलंय सर. स्पेलिंग चुकलंय. आर फक्त आधी पाहिजे, ओच्या आधी आर पाहिजे, तो डीच्या नंतर गेलाय. बाकी सगळं व्यवस्थित आहे. बाकी सगळं ओके आहे ना? बाकी सगळं ओके. बस ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय आहे, काय नाव तुझं? रंजन. 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 काय आहे, आम्ही छोटी टी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता उतरत आहोत. तर तुझे काय नवीन असेल तर आम्हाला लगेच आहे. प्लीज प्लीज. नाही सर, OTT आहे ते ना सर. काय त्या? OTT ही याची अक्कल आणि करिअर करायला आलाय. अरे OTT म्हणजे OTT देवो भव मधलं OTT आहे का? नाही नाही, OTT तिथं माटीटी त्याच्यामधलं आहे. हे विनोद आहेत आज.
काय हरकत नाही सर. म्हणजे काही हरकत नाही पण OTTचा अर्थ खरा आहे ओव्हर द टॉप असं. अच्छा ओव्हर द टॉप आहे काय? हा. ओव्हर द टॉप त्याला बोललो होतो. बरं ते जाऊन दे, टाइमपास नको करू. काय आणलं सर ऐकू पटेल. नाही सर तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे सगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट आहेत सर. पण तो वसारा मराठीमध्ये काम करेल? जॉनर अब्राहम. नाही सर जॉनर म्हणजे जॉनर अब्राहिम नाही सर. जॉनर म्हणजे हे विषयाची शैली. माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे ह्युमर आहे, म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे, हॉरर आहे, रॉमकॉम आहे माझ्याकडे. रॉमकॉम म्हणजे काय ते? तुला रॉमकॉम माहिती नाही? अरे रॉमकॉम म्हणजे सत्य घटनेवर आधारित. अच्छा. नाही सर. नाही कसा आपण आता सत्य ऐकल्यावर आपल्या अंगावर नाही काय रॉमकॉम उभारतात? नाही सर ते रॉमकॉम नाही सर, ते रोमांच उभारत असं असतं. रोमांच मला शिकवतोय. अरे रोमांच म्हणजे कसा हिरो हिरोईन करतात तर रोमांच. तो रोमांस सर. रोमांस इंग्लिश, रोमांच मराठी. तो रोमन आपण नाही कधी केलं. रॉमकॉम म्हणजे सर रोमकॉमचा अर्थ रोमॅन्टिक कॉमेडी. अच्छा. हा. रोमॅन्टिक कॉमेडी हा. असं असतं. हा सर. पण रोमांस करता करता समजा कॉमेडी केली तर आयटम चिडणार नाही? अरण्या ए अरे नाही चिडणार नाही. अरे पोरीनं जाम आवडत. जोक करायचा आणि ते हसायला लागली डायरेक्ट पप्पी घ्यायची. मला माहिती. नाही सर असं नसतं. असं नसतं सर काही. म्हणजे जोक करायचा ती हसल्यावर पप्पी घ्यायची याला रॉमकॉम नाही म्हणत सर, याला लंपटपणा म्हणतात सर. लंपटपणा? हा लंपटपणा. रॉमकॉम म्हणजे वेगळं. रॉमकॉम म्हणजे मी ते अमोल पालेकरांचा जुना गोलमाल रॉमकॉम आहे. छोटीसी बात रॉमकॉम. ओके. किंवा आत्ताचा जब वी मेट रॉमकॉम आहे. मराठीतला आपला मुंबई पुणे मुंबई रॉमकॉम आहे. हे रॉमकॉम आहे. कल्लक ते काय सांगतोस मला? तसला आपल्याला नको आहे. असला मचूल नको आहे. नाही ते काय तुझ्याकडे आंबट चिंबट काय असेल ना तर मला आंबट चिंबट म्हणजे सर मला काही. अरे हल्ली तुला सांगतो ह्या काय तर ओपीडीला आंबट चिंबट चालतं ना. ओपीडी नाही सर, एकतर OTT. आणि कोणी सांगितलं तुम्हाला OTTला? फक्त गैरसमज आहे तुमचा हा सर. आम्ही जब अहो उलट OTT मुळे परिभाषा बदलली आहे सिनेमाची सर. लोकांना आत्ता कुठे कळायला लागलाय की खरा सिनेमा काय कसा बघायचा, चांगला सिनेमा काय असतो, किंवा आपला जागतिक सिनेमा कुठे चाललाय. अरे OTT मुळे आमच्यासारख्या नवीन टॅलेंटेड लेखकांना किंवा मुलांना संधी मिळते ना सर. आता सोनी लिव्हचा OTT घ्या ना, का अप्रतिम कॉन्टेंट आहे सोनी लिव्ह वर. म्हणजे सोनी म्हणजे पंजाबी नाही? सोनी पंजाबी का असेल? तो म्हणजे शेजारीच राहतो. मी त्याला कायम पत्र लिवायला सांगतो, सोनी लिव. ओ सोनी लिव लिव लिव. माझे पत्र लिव लिव. क्षमस्व. बसा. हे अरण्या हे झाला गेला जरा दर्जे तरी विनोद कर ना. लोक उठून जातात माहिती आहे. दर्जे तरी विनोद. सॉरी जेन्युअनली तुम्हाला विचारू का, तुम्ही खरंच OTT प्लॅटफॉर्म काढणार आहात? अरे कारण म्हणजे तुमच्याकडे बघून आणि एकूणच बोलताना बघून मला वाटत नाहीये तसं काय. आमच्याकडे लोगो तयार आहे. अच्छा. नाव काय ठेवायचं तेच कळत नाही, कारण याच्या डोक्यात एकलंय, माझ्या डोक्यात एकलंय. काय तुमच्या डोक्यात काय नाव आहे सर? काय समजली? काय समजली? हे काय नाव आहे? हे काय नाव म्हणजे सोनी लिव्ह चालतं तुम्हाला. मग काय समाज लिव्ह नाही चालेल? धन्यवाद. वाईट असेल काय, एकदाच काय पडलेला नाही आहे तो. बरं मी एक काम करतो, मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला. तुम्ही काय प्रोड्यूस करा, नाहीतर काय कशावर टाकायचे त्याच्यावर टाका. मला काही हे नाही. मी
सस्पेन्स थ्रिलर आहे आता माझ्याकडे ही ती सुरुवातीला वाचून दाखवतो. ओसाड माळरान आहे. दूरवर आपल्याला एक हॉटेल दिसतं. हॉटेलचं नाव आहे यशोदा कॉटेज. त्याचा वॉचमन रामलाल खाली कंदिलाच्या प्रकाशात बसलेला आहे. दूरवरून एक गाडी येताना आपल्याला दिसते. ती हळूहळू हॉटेल जवळ येते. गाडीतनं आपला हिरो अक्षय नंदा उतरतो. अक्षयने नंदाचा खून केलाय. नाही रामलालनी खून केलाय. लावतो 200ची. लावली चल. अरे मी सांगतो तुला. तुम्ही खेळतावाय. मी का खेळू? मीच लिहिली आहे स्टोरी. मी का खेळू तुमच्या बरोबर? ना तुम्ही. मी सांगतो ना अक्षयचा. मला माहितीये खुली कोण आहे. मी का खेळू तुमच्या बरोबर? सर प्लीज स्टोरी आपण एक काम करूया. ही स्टोरी ही नकोच. तुम्ही उगाच तुम्ही सगळे खुनी बिनी विचार करत बसणार परत त्यावर 200 लावणार. त्यापेक्षा मी एक काम करतो सर. मी तुम्हाला लव्ह ट्रँगल ऐकवतो. लव्ह ट्रँगल आपल्या जवळचा विषय. ट्रँगल म्हणजे माझा आवडीचा विषय. सर सुरुवात बघा. सोमवार सकाळ आहे. कळलं. काय कळलं सर? हे आपलं असंच मस्त आहे. सोमवार सकाळ. सोमवार सकाळ आहे. तर आपली हिरोईन सविता आपल्या नवऱ्याला म्हणजे संदीपला डबा भरून देते आणि ती बाय करायला म्हणून बाल्कनीत जाते. तेवढ्यात तिच्या घराचं दार वाजतं. दार वाजते. ती दार उघडायला जाते. दार उघडते तर दारात भोलू नावाचा तिचा प्लंबर उभा असतो. मोरे याच्यातला भोलूचा मी रोल करणार. नाही प्लीज. काय भोलूचा रोल मी करणार. अरे मला प्लंबरचा कामाचा अनुभव आहे. मग मी करणार. अरे मी करणार आहे. पाहिजे तर मी आयटीआय जाऊन कोर्स करीन प्लंबरचा. पण मी भोलूचा रोल करणार. सर पण प्लंबरचा मेन रोल आहे असं का वाटतंय तुम्हाला? का वाटतंय म्हणजे येड्या सवितानी प्लंबर यांच्यात लपडं चालू आहे. काय माहिती आहे? अहो नाहीये असं काही. नाहीये. प्लंबर आणि सविताचं लफडं सुरू नाहीये. प्लंबर कालचे पैसे मागायला आलेला आहे तिच्याकडे. ती नोट देते. त्या नोटेवर आपल्याला मेसेज दिसतो की उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्कला भेट. तुझाच राजीव. राजीव हे आपलं दुसरं पात्र इथे रिव्हील होतं सर. नाही राजीव इज द सेकंड लव्ह ट्रँगल. प्लंबर मध्ये जी मजा आहे ना ती राजीव मध्ये मजा. राजीव आपण ना वेगळं करूया. ते काम कर. तो राजू पैसे मागायला येतो. पण त्या नोटीवर असं लिहिलेलं आहे उद्या संध्याकाळी 6 वाजता नॅशनल पार्क मध्ये भेट. तुझाच प्लंबर. जाम मजा आहे. लाव 200ची लाव. मी सांगतो ना. मी का लावू 200? तुम्ही ठेवा ना 200 रुपये तुमच्याकडे. राजीव तुम्ही ऐकून घ्या ना सर पूर्ण स्टोरी प्लीज. सर मी खूप कष्ट. ही नको लव्ह स्टोरी नको. मी तुम्हाला वेगळी हॉरर स्टोरी ऐकवतो. हॉरर. एक्साइट होऊ नका तुम्ही. आधी पूर्ण ऐकून घ्या आणि मध्ये काही बोलू नका प्लीज. तर एक जंगल आहे. एक जंगल आहे आणि जंगलात मधोमध एकच सुकलेलं झाड आहे. त्या झाडाच्या मागे खड्डा खणलेला आहे. आणि त्या खड्ड्यात एक मांत्रिक अर्धवट त्यांनी स्वतःला पुरून घेतलेला आहे. आणि मांत्रिकाचे डोळे बंद आहेत. मांत्रिक डोळे उघडतो. त्याला समोर दिसतो लांडगा. ओ माय गॉड. लांडग्याचे डोळे लाल झालेत. मांत्रिक त्याला बघतोय. लांडगा त्याला बघतोय. लांडगा त्याला खायच्या उद्देशाने त्याच्याकडे धावत जातोय. मांत्रिक गवतात लपवलेली तलवार बाहेर काढतो आणि लांडग्याच्या मानेत खुपसतो आणि रक्ताचे सगळे शिंतोडे चोहीकडे पसरतात. आणि मांत्रिक बोलतो हॅपी होली. हॅपी होली का बोलेल मांत्रिक? लावतो 200ची. अरे मी का लावू 200ची? हॅपी मांत्रिक का हॅपी होली बोलेल? रंग उडाले की आपण हॅपी होलीच म्हणतो का? अहो बिंडो कांनो. रंग नाही उडाले. रक्त उडालंय. रक्त. तुमचं बाप म्हणतो रक्त उडाल्यावर हॅपी होली. सॉरी करू नका यार तुम्ही. अक्कल नाही. बेअक्कल कुठल्या OTTला छोटी म्हणणारे तुम्ही लोक. OTP म्हणणारे. तुम्हाला निघा रे. मला नाही करायचं रे तुमच्या ह्याला रे. हँदरा मला नाही करायचं तुमच्या बरोबर. तुम्ही खरं प्रोड्युसर नाही आहात. तुम्ही पोद्रुसरच आहात. ते
पोद्रू सर आले आम्हाला स्क्रिप्ट ऐकायचंय त्यांना. धुआंधार परफॉर्मन्स, क्या बात, जोरदार टाळ्या. हास्यरसिकांना हा परफॉर्मन्स खात्रीशीरित्या आवडलाच आहे, यावर मी 200ची लावू शकते. सई, फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं अरुण दादा आणि प्लॅटॉनिक तुम्ही एकत्र जेव्हा येतात तेव्हा डायनामाइट तयार होतं आणि आज ते झालं तयार. आम्हाला फार मजा आली. खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र बघितलं आणि इट ऑलवेज वर्क्स. मला असं वाटलं स्क्रिप्ट पण खूप मजेदार होती. तुम्ही ती परफॉर्म पण छान केली. तुझी साथ पण मस्त होती ओंकार. मजा आली. मंडळी, आजपर्यंत खूप माणसांनी गौरव मोरेचा अपमान करून झालाय. खूप वेळा त्यात प्राणी सुद्धा सहभागी झालेत. पण आज या मंचावर येणार आहे एक रोबोट. बघूया तिथे काय धिंगाणा घडतोय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम मॅडम मॅडम, अहो संभीराव मॅडम काय करताय? ते उद्घाटक आता गौरव मोरे येतील, तुमची तयारी झाली की नाही सगळी? सर माझी सगळी तयारी झाली आहे, पण मी ते उद्घाटनासाठी फीत कापायला जी कात्री मी घेतली होती ती मला सापडत नाही कुठे. असं काय करताय? मॅडम ही काय कात्री दत्तू घेऊन गेला होता. कुठे घेऊन जाता रे तुम्ही दिलेल्या गोष्टी? कुठे घेऊन गेला होतास कात्री? मॅडम दाढी ट्रिम करत होतो माझी. मॅडम पार्ट्या दाढी ट्रिम करून तू नंतर बोलते मी तुमच्याशी. सर मॅडम ते पाहुणे आले ते बघा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉइंट फिल्टर पाडा. अहो सर माझा पहिला डॉलर हेच बोलले हो. नाही नाही सर, मुलं एक्सायटेड आहेत ना, त्यांनी खूप तयारी केली Fan आहेत आहे. ते. नमस्कार. पुष्प. येस सॉरी 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 आय एम सो सॉरी सर नमस्कार. आमच्या ज्ञान ऊर्जा शाळेत तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. मी या शाळेचा प्रिन्सिपल राखुंडे सर, ह्या आमच्या कल्चरल हेड संभीराव मॅडम. नमस्कार सर. सर आम्ही तुमच्या स्वागतासाठी एक स्वागत गीत तयार केलंय. आम्ही तयारी करतो. सर तुम्ही प्लीज बसा ना सर. ए मुलांनो तुम्ही तयार आहात ना? नीट घोळ करू नका, काही गोंधळ घालू नका. छान करायचं आपल्याला. हा तयार आहात ना? मस्त करा. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पाहुण्यांचे. आले 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 गौरव मोरे आले. फिल्टर पाडावाले आले गौरव मोरे आले. लंडन रिटर्न वाले आले गौरव मोरे आले. आनंद. मॅडम असं उलटवून का गाणं बोलतायत? नाही नाही सर, लहान आहेत ना मुलं, लहान आहेत. मुलं लहान असते तर तिची बैठक मोठी आहे. सर कसं वाटलं स्वागत गीत? हा म्हणजे मुलांचा सूर थोडा हल्ला. सूर हल्ला नाही, सूर वारला. हे काय गाणं आहे? आले 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 लंडन रिटर्न वाले आले, हे गाणं आहे. हे स्वागत गीत आहे. सॉरी ते कार्यक्रम मुलं एक्सायटेड झालेत. नाही, हा ठीक आहे, सर. कार्यक्रम. सर कसं आहे, आमच्या शाळेने फॅलेक्सा नावाचं एक अत्याधुनिक एक यंत्र इथे आम्ही आणलेलं आहे. ओके, ओके. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. Yes, sir, आधी आपण उद्घाटन करून घेऊया, मग आपण मी इत्यंभूत माहिती सांगतो. ओके, सर, या या मॅडम या. ते कात्री द्या सरांना. Sir, please. प्लीज सर, Yes. प्लीज कम. हा इथून सर. इथून मी ए मुलांनो, टाळ्या वाजवा. Come on. 1 2 3. वा वा वा. Yes, sir. सर फॅलेक्सा. अलेक्सा माझं उद्घाटन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मशीन बोलते. हो, सर. पण त्यातल्या त्यात ती मला सर बोलते. नाही नाही ती तुम्हालाच नाही, ती सगळ्यांना बोलते. बघायचंय? हा. हे फेलेक्सा. हॅलो सर. हे बघा. अरे भारी आहे, मस्त आहे. वा वा वा. सर मी तुम्हाला याची माहिती सांगतो. हा, हा. म्हणजे सर हे फॅलेक्सा ना हे खूप अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्र आहे सर. हे रोबोटिक मशीन आहे. म्हणजे ह्यात ना जगातली सगळी माहिती फीड केली आहे. म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी. तुम्ही कोणताही प्रश्न फॅलेक्साला विचारला ना, मला लगेच उत्तर देईल ती. काय काय सांगताय? हा म्हणजे मुलांच्या कसं आहे की मुलं आमच्या ऑफ पिरियडला येतील, फॅलेक्सा समोर बसतील, तिला प्रश्न विचारतील. म्हणजे मुलांच्या अगदी सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे मशीन शाळेत ठेवलं आहे. अच्छा. तुम्ही प्रश्न विचारू शकता. बघा ना, विचार प्रश्न. मी प्रश्न डेमो बघा, डेमो बघा. हाय फॅलेक्सा. हाय सर. फॅलेक्सा मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला माणूस कोण?
नील आर्मस्ट्रॉंग. नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी 20:17 UTC ह्या वेळेला चंद्रावर उतरवलं आणि त्यानंतर काही तासातच म्हणजे 21 जुलै 1969 रोजी 2:56 UTC ह्या वेळेला त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. मानवाचे एक छोटे पाऊल सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे असं आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासियांना रेडिओ संदेशद्वारे सांगितलं. अरे कमाल आहे यार हे. अरे कमाल आहे यार. एक नंबर. क्या बात आहे सर. पण सर तुम्ही ना खूप युनिव्हर्सल प्रश्न विचारताय. तुम्ही बेसिक प्रश्न विचारा ना. आता बेसिक तिला बेसिक प्रश्नांची पण उत्तरं येतात. मी विचारून दाखवते. हाय फॅलेक्सा. हॅलो मॅम. मला सांग, आपण आता ज्या जागी उभे आहोत त्या जागेचं नाव काय? ज्ञान ऊर्जा विद्यालय, राय डोंगरी. राखुंडे सर ह्या शाळेचे प्रिन्सिपल आहे. ही माहिती तुम्हीच फीड केली. एवढं सगळं कसं काय माहिती? नाही सर, राखुंडे सर. आम्ही नाही फीड केली, तेच तिचं वैशिष्ट्य आहे. जगातली सगळी. एक काम करूया, आपण तुमच्या शो बद्दल विचारूया. हा विचार. हॅलो फॅलेक्सा. ऐकत आहे. फॅलेक्सा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल तुला काय माहिती आहे? महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी ह्या वाहिनीवरील एक खूप विनोदी आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे. बघा सर, बात यार. वेट क्लाउड प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत त्यांनी 600 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. आमच्या शो बद्दल सगळं माहिती आहे तिला. सगळं माहिती आहे. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारून दाखवते. छोटे छोटे प्रश्न माहिती आहेत. अगदी बेसिक. मला सांग, हाय फॅलेक्सा. मला सांग, हास्य जत्रेमध्ये वा दादा वा कोण म्हणतं? रात्रंदिवस फरसाण खाऊन योगा करणारी प्राजक्ता माळी. ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे. मूळची नृत्याची आवड असणारी प्राजक्ता हळूहळू अभिनयाकडे वळली. कसलं भारी आहे. खूप भारी आहे. मी अजून एक प्रश्न विचारून दाखवते. हाय फॅलेक्सा. हॅलो मॅम. समीर चौगुले यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांग ना. समीर चौगुले. नको 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 नको. चांगला मूड आहे. मूड नको खराब. अरे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये आहे. जुन्या खोडाबद्दल कशाला विचारायचं? मी काय इंटरनल विचारू का? सर सगळं माहिती आहे. विचार. बघा. हा हाय फॅलेक्सा. हॅलो सर. फॅलेक्सा, मला सांग, हास्य जत्रेत ढोलकी वाजवताना झोपणारा माणूस कोण? सुनील जाधव. उर्फ बाबा. टिटवाळ्याचा अजय देवगण कोणाला बोलतात? श्याम बांगर. मी अजून एक प्रश्न विचारते. तुमच्याबद्दल विचारते सर. सांगेल आणि ती. हाय फॅलेक्सा. ऐकते आहे. गौरव मोरे यांच्याबद्दल तुला काय माहितीये? गौरव मोरे. बंद झालं. मशीन बंद झालं. सर, गौरव मोरे बोलल्या बोलल्या मशीन बंद झालं. नाही सर, काहीतरी घोळ झाला. अरे सर सर, काय वायरीवर पाय सर, त्याने वायर काढल्या. लवकर वायरीवर कशाला पाहिजे? सर मी फॅलेक्सला ऑन करतो. झाले, ऑन झाले. हाय फॅलेक्सा. वेलकम. परत विचार. मी पुन्हा एकदा विचारते. फॅलेक्सा, मला गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ तू दाखवू शकशील का? सॉरी, गौरव मोरे अशा कुठल्याही व्यक्तीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. काहीतरी घोळ होतो सर. व्हिडिओ उपलब्ध नाही. नाही सर, तुम्ही नाराज होऊ नका. मी विचारते. मॅडम नीट विचारा. मी डिटेल मध्ये विचारते. हाय फॅलेक्सा. गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ दाखवू शकशील का? गौरव मोरे. मोरे मोरे. मोरे. सर्चिंग द रिझल्ट्स. आता नक्की. मोरे यांचे हास्य जत्रेत खूप मोठे योगदान आहे. थँक्यू. जसे की प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. तुमच्या शो मधल्यांचे तुमचं नाही, त्यांचं योगदान आहे, पण माझ्याबद्दल विचारायला सांगा ना. फॅलेक्सा. येस सर. गौरव मोरे
गौरव मोरे अशा नावाचा कोणताही व्यक्ती हास्य जत्रेत अस्तित्वात नाही. सर ती अस्तित्वातच नाही असं म्हणते. नाही काय मला वाटतं काहीतरी घोळ होतोय. सर तुम्ही असं विचारा तिला फिल्टर पाण्याचा गौरव मोरे असं. फेलेक्सा ऐकत आहे. फिल्टर पाड्याचा गौरव मोरे याबद्दल माहिती सांगा. सर्चिंग इन फिल्टर पाडा. गौरव सावंत, गौरव दुबे, गौरव पटेल. नाही ते नाही. चिकना गौरव. नाही तुम्हाला नाही चिकना गौरव बोलणार. गौरव बटल्या. सॉरी. फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नाही. अरे ही अस्तित्वात नाही एवढं सांगते. वन मोर रिझल्ट. फिल्टर पाडा. शारदा मोरे फ्रॉम फिल्टर पाडा. हिला माझ्या आईचं नाव माहिती आहे पण मी माहिती नाही आहे. काहीतरी घोळ होतो सर. अलेक्सा. येस सर. शारदा मोरेच्या मुलाचं नाव. शारदा मोरे सन. कुंदन मोरे. अरे तो माझा भाऊ आहे. दुसऱ्या मुलाचं नाव. सेकंड सन. सर्चिंग फॉर दुसरा मुलगा. अस्तित्वात नाही. माझ्या आईचं नाव माहितीये भावाचं नाव माहितीये. मी जिवंत आहे ना ती म्हणते अस्तित्वात नाही अस्तित्वात नाहीये. मी विचारतो. फेलेक्सा बोला. फिल्टर पाड्याचा बच्चन असं कोणाला म्हणतात? रशी टायरवाला. कोण रशी टायरवाला? रशी टायरवाला तर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणतात काय? सर मी एकदा बोलू. मी एकदा विचार. हाय फेलेक्सा. हे दत्तू मोरे. दत्तू मोरे. वन अँड ओनली दत्तू मोरे फ्रॉम महाराष्ट्राची हास्य जत्रा. दत्तू मोरे हा दत्तू मोरे चाळीत राहतो. बघा सर. दत्तू मोरे चाळ ही दत्तू मोरेच्या नावावरून निर्माण झालेली चाळ आहे. करेक्ट. हे मला माहिती आहे. दत्तूने तेवढं केलेलं आहे मला माहिती नाही. ऐका ना मी विचारतो. मी लंडन रिटर्न आहे मी विचारतो जरा तिला. हाय फेलेक्सा. हॅलो सर. गौरव मोरे लंडन रिटर्न याच्याबद्दल सांग. शट अप. लंडनचं कौतुक मला नको सांगू. मी पण बांगलादेशी रिटर्न आहे. अरे ही गोष्टी असं बोलते सर. फिल्टर सर ती फिल्टर पाडायचं. तुम्ही दत्तूची माहिती आहे मला मान्य आहे सगळ्यांचं पण माझ्या फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा नावाचं कोणीही अस्तित्वात नाही. मी सांगा सर सांगू ठेवा मी जिवंत आहे सर. बोलते अस्तित्वातच नाही आहे. नाही असेल काहीतरी घोळ होतोय. आपण एक काम करूया. सर फेलेक्सला ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांना कशाला बोलवलं मग आपण? ते विराज जगताप होते अवेलेबल. विराज जगताप हास्य जत्रेतील चिकणा. हास्य जत्रेमधला चिकणा विराज माहिती आहे तिला. मी नाही माहिती. मी विचारतो. ए फेलेक्सा प्लीज हळू बोला. सर हळू बोला. फेलेक्सा मला सांग हास्य जत्रेत सगळ्यात मोठे केस कोणाचे आहेत? गणेश सागडे. हा दिसत नाहीये का तुला? हा माणूस एवढा दिसतो मोठा. सर ऐका ना. काहीतरी सोडूया. तिचं काय करू आपण? गोंधळ घालताय तुम्ही. आशा नको सोडूया. आपण होईल सर. सांग यार. सर ते बरोबर आहे फेलेक्सा पण वाढलेले केस कोणाचे आहेत? समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर. हे वाढलेले केस आहेत? त्यातल्या त्यात प्रसाद खांडेकरांचे समीर चौगुलेपेक्षा जरा जास्तच वाढले. हे जास्त होतं यार. नाही सर पण होते सर. सर हे सत्य आहे पण सत्य. सर काय चाललंय सर? तुम्ही मुद्दाम करते यार. प्लीज कूल डाऊन. पाणी दे सरांना प्लीज. पाणी दे मला. सगळं ठरवून करता येईल. सो सॉरी प्लीज सर शांत व्हा. सर मी काय म्हणते तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या भाषेत नीट समजावून सांगता का? मी तिला वेगळ्या ऍक्सेंट मध्ये विचारतो. लंडनच्या ऍक्सेंट मध्ये विचारतो. कदाचित ती इंग्लिश कदाचित. येस सर. फिल्टर पाडाचा गौरव मोरे. थुकते तुझ्या ऍक्सेंट वर. वेडी झालीस का तू? एक मिनिट
आय एम सो सॉरी. मी सांगते सर. नाही ती थुंकते नाही म्हणाली, ती थिंकते म्हणाली. इतका पण मी नागे नाही मी. ती थुंकते बोलली. सर थुंकते बोलली ती मला. आपण एक सोपं करूया. मला एक सांगा, तुमची अभिनयाची वेगळी काही शैली आहे का? म्हणजे कदाचित ती सांगू शकेल. असलं काय ना आपलं. नाही म्हणजे सर तुम्ही हास्य जत्रेत एक वेगवेगळे 4-5 व्यक्तिरेखा केल्या असतील. हा एखादी सांगा. सोड दे वेगळं आहे. मग दुसरं एखादं टोपण नाव अजून मला कोण काय नावाने हाक मारत असेल? हास्य जत्रेत अजून वेगळ्या नावाने हाक मारत असतील ते सांगा. येस आता सापडलं. फॅलेक्सा. येस सर. सई तामणकरचा चार्मर कोण आहे? सई ताम्हणकरचा चार्मर अनिश जोग. सई ताम्हणकर. सर ती तुमचं नावच घेत. अरे मी चार्मर आहे त्यांचा. मी कमेंट देताना नाही म्हणत गौऱ्या यू आर माय चार्मर. तिलाच विचारून बघा. मी विचारा. सई मॅडम सांगा आता प्लीज तुमचा चार्मर कोण आहे? गौरव मोरे की अनिश जोग आहेत? स्किट खूप छान चाललंय त्यामुळे अनिश जोग. सर अनिश जोग. सत्य सांगा सर. एक्चुअली फैक्ट है सर. पण आग जो दिल में लगी है जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली सारा जहाज जला दूंगा मैं. चड्डीत राहायचं. सर तुम्हाला नाही हे काय बोलतेस तू? चड्डीत राहायचं का? एक मिनिट चड्डीत राहायचं. मला बोलते चड्डीत राहायचं. शांत व्हा. चड्डीत राहायचं कोणाला बोलतेस तू? क्लासमेट मधील सई ताम्हणकरचा फेमस डायलॉग. मला बोलली ना चड्डीत. मला नाही बोलली तिने. सई ताम्हणकरांचा एक फेमस डायलॉग सांगितला. सर तुम्हाला का बोलेल चड्डीत राहायचं? सर काय करायचं सर? आम्हाला बस झालं. सर पाणी द्या रे सरांना. सर आमची खरंच चूक नाही. आम्हाला कळत नाही ती का अशी उत्तरं देतेय. सर आता हास्य जत्रेबद्दल नाही विचारायचं बस झालं. पण वेगळं काही आहे का मग? नाही म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर. थांबा ना मॅडम. तसं नाही मॅडम तुम्ही नकळत माझं करिअर वेगळं पण आहे. मी विचारतो. नीट बोला. मला सांग संजू सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करणारा नट कोण? नित्यानंद बाविस्कर. हा कोण आहे? हा मॉब मध्ये होता. लाखो किमतीत सर. नित्यानंद बाविस्कर मॉब मध्ये ज्याने काम केलं त्याचं नाव माहिती आहे? अगे झाडाच्या मागे लपलेला नट त्याचं नाव सांग. एका सीन मध्ये एक वडाचं झाड आहे. त्याला अतिशय हिरव्यागार फांद्या आहेत. त्या झाडाला 332 पारंब्या होत्या. हे झाड 1920 साली गॅरी सोबर्ट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलं होतं. त्याच्या माग सर आय एम सो सॉरी सर. हिने अख्ख्या झाडाची माहिती दिली. गॅरी सोबर्ट कोणा त्याची माहिती दिली. याला मी माहिती नाही. नाही सर काहीतरी प्रॉब्लेम झाला. फॅलेक्सा तुला कुणी असेंबल केलंय का? मेड इन मीरा रोड वेट क्लाउड प्रोडक्शन. तरीच मी सोडून अख्ख्या जगाची माहिती आहे त्यांना. ए फॅलेक्सा गौरव मोरे बद्दल सांग. ए नाग्या अस्तित्वात नाही. गौरव मोरे अस्तित्वात नाही. तू निघ. जोरदार टाळ्या. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्या बात क्या बात. प्रसाद हो सगळ्यात आधी मला एक सांगा, हे सारंग जाधव कोण आहेत? प्रसाद सारंग जाधव हे कलाकार आहेत. ते स्वतः लेखक सुद्धा आहेत आणि मोठे सरांच्या ओळखीच्यातले आहेत. क्या बात आहे. फार अप्रतिम संकल्पना. अप्रतिम लिहिलं होतं स्पशा. अप्रतिम. आणि ला जवाब परफॉर्म केलं तुम्ही 5 जणांनी. आणि तुझ्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत प्रिया. सुपर. हो म्हणजे क्या बात आहे. म्हणजे आपण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ही सगळी मशीन्स या सगळ्या बोलणाऱ्या बायका आपल्या घराघरात आहेत. म्हणजे बायका बोलणाऱ्या असतात त्या घरातल्या वेगळ्या, पण बोलणाऱ्या बायका पण आता बऱ्याच घरात यायला लागलेल्या आहेत. बर
पण जेव्हा जेव्हा कधी कधी कुठल्याही अगदी फोनमध्ये सुद्धा तशा बायका असतात म्हणजे या अशा बोलणाऱ्या, तर कधीतरी प्रश्न पडतो की हा आवाज कोणाचा असेल किंवा ती बाई कशी असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तू न दिसता दिलीस प्रिया. थँक्यू. लाजवाब, अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहेस तू. थँक्यू. गौऱ्या, कहर आहेस तू, कहर. तुझ्यासाठी परत एकदा शिट्टी गौऱ्या. वंडरफुल, खूप मजा आली. सई जुजबी सई ताम्हणकरची कौतुक करण्याची पद्धत. ब्रिलियंट, ब्रिलियंट, सिम्पली ब्रिलियंट. क्या बात, क्या बात. बरं, हे बहुतेक जणांना माहिती नसेल म्हणून मी इथे आवर्जून सांगते की अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी उत्तम आहेच आहे. ती उत्तम भरतनाट्यम नर्तिका आहे आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट आहे. तिने अनेक हिंदी, इंग्लिश सिनेमे आणि वेबसिरीजेस डब केलेले आहेत. उत्तम उत्तम OTT प्लॅटफॉर्मवरच्या इंग्लिश फिल्मसुद्धा डब केलेल्या आहेत. तमिळ, हिंदी असं सुद्धा डबिंग केलेलं आहे आणि त्याचा आपण प्रत्यय आता पाहिलाच. प्रियदर्शिनी, तुला खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासासाठी. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज येणार आहे चक्क एका मेडिकल कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला. बघूया तिकडे जाऊन ती आज काय धिंगाणा घालते ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या एनर्जेटिक यंग ब्रिगेडचं. हेलो हेलो. हां, ओके. बार-बार दिन ये आए, बार-बार दिन ये आए, बार-बार दिन ये गाए, बार-बार दिन ये आए. सर हे काय झालं पाटील डॉक्टर? सॉरी सर, पण सर प्लीज तुम्ही ना सर हे गाणं म्हणू नका सर. आणि त्याच्यात तुम्ही हॅपी बर्थडेचं गाणं म्हणताय सर. पाटील डॉक्टर हॅपी बर्थडेच तर गाणं बोलणार ना. आज आपल्या कॉलेजला 25 वर्ष पूर्ण झालेला आहे. बरोबर. 25 वर्ष म्हणजे आपला कॉलेजचा वाढदिवस आहे. Yes, मग कॉलेजचा वाढदिवस बोलणार आपण हॅपी बर्थडेच बोलणार ना. ए बार दिली सर, नका म्हणू सर. एव्हरीबडी इज लाफिंग. सी नाही सर, ते तुम्हालाच हसताय सर. मला असतं. हो सर. कशाला सर गाणं म्हणताय? नका ना त्यांना असू करू. अरे पण बोलला पाहिजे ना. सी इफ दे वॉन्ट टू डू एनिथिंग दे कॅन डू. लेट देम डू. आपण ना टेन्शन घ्यायचं. लिसन, आपला हॉबी आपण प्रायोरिटाईज करायचा. येस सर. माझा हॉबी सिंगिंग आहे. बरोबर. तुझा हॉबी काय आहे? ऍक्टिंग. करतो तू प्रायोरिटाईज? तू एकदा कर, मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. फोन आला. उचल. हॅलो. हां, अरे मॅनेजर कुठे आहे तुम्ही? अरे केव्हाची वाट पाहत होईल तुमची. आता जिन्याने वरती या. दरवाजात आहे. समोर दरवाजा आहे. हा, या. सर, मॅडम आल्या. अरे वा. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. मॅडम. अरे वा. ए पाटील डॉक्टर. येस सर. आपण डॉक्टर लोक सगळ्याला गोळी देतो. येस सर. मलाच गोळी दिला. विनोद केला सर. कोणीतरी केला पाहिजे. मी करतो. सर तुम्ही विनोद राहू द्या. आजच्या दिवस. हॅलो किडीबाई. मॅडम, तुम्ही मला ओळखतातच. ऑफकोर्स. तुम्ही डॉक्टर काथील. नाही मॅडम, मी डॉक्टर पाटील. माझ्या आदा आहे कातील. ए पाटील, ए तुला सायलेन्स ऐकायला देतो. हा तेवढाच. Yes, but I like him. I like him. मॅडम, मुख्य ओळख राहिली. Of course. हे आमच्या महाविद्यालयाचे डीन डॉक्टर असताना. मी डॉक्टर असताना. डीन डॉक्टर असताना. Oh, so sad. काय झालं मॅडम? I feel it's so bad. Wallet. मॅडम. व्हॉट हॅपन? माहित नाही सर. Take it. थँक्यू. ए ही मला 50 रुपये कशासाठी देते? कशासाठी मॅडम? You know, मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा मला मॅडमनी सांगितली होती की दीन दुबळ्यांची मदत करायची. दॅट्स वाय. नाही तुम्ही प्लीज घ्या. डिग्री काही करते आहे. मी काय डीन मधला डीन नाही. डीन दुबळ्यांचा डीन नाही. मी डीन आहे. डीन. Oh, like that. डीन
होवाळी गाय म्हशी होवाळी. आपण यांची सुरसुरी पेटवूया. कम ऑन कम ऑन. माझ्या सुरसुरी पेटवणार नाही. मी समजा त्यांना. तुम्ही नका मॅडम. मॅडम ते दीन दिवाळी मधले डीन नाहीये. मॅनेजर. डीन म्हणजे मॅडम हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर. एक्झॅक्टली हेड ऑफ कॉलेज. हा हेड ऑफ कॉलेज. डॉक्टरांचे डॉक्टर म्हणजे डीन. एक्झॅक्टली. या मेडिकल कॉलेजचा सगळ्यात मोठा डॉक्टर मी आहे. यांना सगळं मेडिकल बद्दल माहिती आहे. एव्हरीथिंग सगळं. ओ माय गॉड थँक्यू सो मच. आय हॅव अ कंप्लेंट. टेल मी आय कॅन. मला एक मेडिकल माझ्या बिल्डिंग खाली जो मेडिकल आहे ना त्या मेडिकल वाल्याबद्दल कंप्लेंट करायची आहे. तुम्ही प्लीज त्या मेडिकल वाल्याला सांगाल का ब्रेड ठेवायला. मतलब म्हणजे ना तो नुसतं ना अंडीच ठेवतो ब्रेड ठेवतच नाही. मग ना ब्रेड आणायला ना मला दुसऱ्या दुकानात जावं लागतं. आणि मोना डार्लिंग एवढं लांब जाते. अँड आईस्क्रीम 4 days जुनं आईस्क्रीम. प्लीज त्याला फ्रेश ठेवायला सांगा. सर जाऊ द्या सर. ते पाटील डॉक्टर. येस सर. ते पहिली बात आहे ना हा कोण मेडिकल वाला आहे तो शोधून काढ जो अंडी ठेवतो. येस सर. आणि दुसरी बात आहे ना हा सर ही सेलिब्रिटी तू बोलावली ना. येस सर. निस्तार सर एक इकडे या भाऊ तुम्ही. मॅडम काय ना मेडिकल मध्ये फरक आहे. ते मेडिकल वेगळं हे मेडिकल वेगळं. हा इकडे डॉक्टराचं शिक्षण घेतात सगळे पोरं. म्हणजे हे कॉलेज डॉक्टरांचं कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज. इथे सगळे डॉक्टर आहेत. एव्हरीवन. येस मॅडम. हे सगळे. ओ माय गॉड. मॅडम हेलो एव्हरीवन. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. ओ माय गॉड पडदा. ठीक आहे. माय गॉड सगळे डॉक्टर आहेत. येस मॅडम. आय लाईक इट. आमचे डीन सर जे आहेत हॉनरेबल डीन सर जे तुम्हाला सांगतील तेवढंच तुम्ही बोला. बाकी काहीच बोलू नका. हा प्लीज सर. हॅलो नमस्कार. ए हॅलो डीम. ए मला डीम बोलली. ए मला डीम बोलली. मी काय बलप आहे. नाही सर. मी असं करतो. परत एकदा प्लीज. ए डिग्री माझा शो लावते. डिग्निटी सांभाळायला लावा जरा. मॅडम ते खूप मोठे डॉक्टर आहेत. ते मोठे गायनोकॉलॉजिस्ट आहेत. एक्झॅक्टली. स्त्री लोकांचा जो काय प्रॉब्लेम असतो ना तो मी सॉल्व्ह करतो. तुम्ही स्त्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. एव्हरीथिंग. हो मॅडम. तुम्ही स्त्रीचे सगळे प्रॉब्लेम एव्हरीथिंग. ओ माय गॉड समजलं त्यांना. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. यू नो मिस्टर डीम मला पण एक प्रॉब्लेम आहे. मी रात्री झोपते पण सकाळी लवकर उठतच नाही. प्लीज मला सकाळी लवकर उठायची गोळी द्या ना. हे डिग्री तू ना माझ्या एकदम जवळ आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगू. प्लीज सांगा. मर. हे माझा पोट आहे. हा माझा पोडियम नाही आहे. हा याच्यावर जेवण अशी बसते तू. पागल आहे. काय अरे इथे सगळे लोक कोण जमलेले आहेत ना त्यांच्यासमोर काय चाललेलं आहे. इथे सगळे इथं काय झोपेच्या गोळ्या देण्यासाठी आलेले आहेत का सगळे लोक. नाही सर. इथे समोर बसलेले कोण कोण आहेत कर्टनच्या तिकडे. MS आहेत MD आहेत MBBS आहेत. एव्हरीबडी ऑफकोर्स. यू नो डॉक्टर मी पण CHMS आहे. हे मतलब चांदीबाई हिम्मतमाल मनसुखानी कॉलेज तिकडूनच शिकली आहे मी. हे सोड मला नाही बोलायचा. मला नाही बोलायचा. मला बोलायचं नाही. हरकत नाही सर. मी सांगतो. मॅडम ते MBBS बसलेले आहेत समोर. MBBS MD MS MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन्स बॅचलर ऑफ सर्जरी. MD चा अर्थ काय डॉक्टर ऑफ मेडिसिन्स. MS चा अर्थ काय मास्टर ऑफ सर्जरी. तुला एवढं सगळं कसं काय माहिती. तू काय आता चुगल केला काय. नाही सर मी MD आहे. तू MD आहे. हां सर मी MD आहे. म्हणजे मी DM इन रेडिओलॉजी DM इन कार्डिओलॉजी. मी न्यूरोसर्जन पण आहे सर. कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन पण मी आहे सर. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपेंचर पण जमतं सर मला. आणि मी 6 महिन्याचा DMLTचा कोर्स पण केलेला आहे सर मी. मतलब तो रक्तलघवीचा. हां सर तो सर. आणि नेचरोपॅथीचा कोर्स पण माझा कम्प्लीट होईल सर आता 6 दिवसात. आणि सर एक सांगू का मी माझं छोटंसं सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल आहे सर 4 माळ्याचं ज्यात 52 डॉक्टर काम करतात. डिग्रा तुझं एवढं सगळं आहे. तू एवढा डिग्री कशासाठी घेतलेला आहे. नाही सर काय झालं प्रत्येक डिग्री घेताना मला असं वाटायला लागलं अभ्यास खूप आहे पेमेंट कमी आहे. अभ्यास खूप आहे पेमेंट कमी आहे. शेवटी मॅडमच्या हाताखाली काम करायला लागलो तेव्हा कुठे मला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळाली.
काय पण बोलते काय पण बोलतो कसं हे दिकडा हे डॉक्टर लोकांना पण फायनान्शियल स्टेबिलिटी आहे इथे काय एवढा पैसा मिळतो तुला खरंय सर मॅडम मला 15 लाख रुपये देतात वर्षाला ना नाही पर वीक सर UK पेमेंट मेथड सर हे काय सर हे पाटील डॉक्टर येस सर आज पहिल्यांदा मी याला लाचार नाही बोलू शकत आहे रे खरंच मला आपणच लाचार वाटायला लागलेलो आहे येस सर आपण काय करायचा मी काय म्हणते डॉक्टर मस्ताना हे तुझा बाप मस्ताना हे मी काय मावसा मस्ताना असायला मी डॉक्टर असताना आहे येस सर माय बॅड व्यवस्थित बोला सर आपण टेलर 2 शब्द आपण बोलूया आणि आपण संपूया क्विक अँड जस्ट गेट आउट सर प्लीज बसा मॅडम तुम्ही सुरू करा हा मॅडम 2 शट शब्द अप मॅनेजर मॅडम मी कर्टन श्याम सर कर्टन हे फटकन संपवून निघून जा सर कर्टन हॅलो एव्हरीवन मी तुमची सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम ओ थँक्यू मी तुमच्या सगळ्यांसाठी 2 शब्द बोलते वा टुचुक 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 मतलब काय डॉक्टर इंजेक्शन देतात ना त्यांना मॅडम टुचुक टुचुक म्हणतात गोड आहेत मॅडम एकदम गोड एकदम प्यारी सिटोमॉल आहेत त्या तुला भाषण संपवून निघून जा एक्सक्यूज मी डॉक्टर मागाठाणा हे तुला बाप मागाठाणा मी काय मागाठाणा आहे मी हे मागाठाणा कसा करायचा प्रत्येक गोष्ट करायची गरज नाहीये सर ऑलरेडी तुम्ही आज खूप केलेलं आहे सॉरी हे तुला भाषण झालं असेल तर तू निघून नाही झालं अजून मला अजून माझं भूषण कंप्लीट करायचंय हे भूषण म्हटलं सर भूषण म्हणजे त्यांना भाषण म्हणायचं आहे हे मागच्या स्किट मध्ये न वाजलेला पंच रायटरने परत दिलाय वा 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 तिच्या भाषेत म्हणायचं तर एकदम मस्ताना परफॉर्मन्स प्रसादा छान ओमकार खरं तर तुला विद्यावाचस्पतीच म्हणायला हवं कारण तू हिच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी जातोस तिथलं सगळं तू एवढं शिकलेलं असतोस की क्या बात आहे आणि त्या टर्म्स तू त्या क्षेत्रातल्या इतक्या परफेक्ट बोलून दाखवतोस की असं वाटतं तू खरोखरच तेवढं शिकलायस की काय नाही ते माहिती मला वाटतं परफेक्ट बोलून दाखवतो त्याला नाही सर म्हणालो बाकी छान विषय छान होता शिवा ॲज युजल पाटील बरेच दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही चांगलं वाटलं पृथ्वी अप्रतिम कॅरेक्टरायझेशन फार मजा आली ये बात मंडळी या हास्य करामती अशाच चालू राहणार आहे तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संवाद